नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 16 एप्रिल वार बुधवार शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी, पीक विमा, नमो शेतकरी हप्ता, कर्जमाफी यासह सविस्तर बातम्यांचा आढावा घेऊया आपण आज. अमेरिकेतील शेतकऱ्यांची आर्थिक पॅकेजची मागणी, चीन कॅनडा व्यापार युद्ध छिडल्याने होणार नुकसान, शेतकरी आधीच आहे अडचणीमध्ये. ट्रॅक्टर विक्रीला मिळाला मान्सूनचा बूस्ट, महाराष्ट्रात मान्सून चांगला असल्याने शेतकरी ट्रॅक्टर विक्रीकडे पळाले. गूळ बाजारावरती उन्हाचा परिणाम, मागणीबरोबर दरातही काहीशी घट. कोल्हापूर बाजार समितीत दर क्विंटलला 4200 ते 4500 रुपये. खानदेशात कापसाच्या आवकेत घट, दरात सुधारणा, शेतकऱ्यांकडील साठा अल्प असल्याची माहिती. जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धेसाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनची केंद्राकडे अखेर मोठी मागणी. व्यापार युद्धात कोणीही विजेता होणार नाही, जिनपिंग यांची भूमिका. आग्नेय आशियाचा दौरा सुरू, जिनपिंग दौऱ्यावरती. कृषीला आता कामाचे नवे वेळापत्रक, पुणे आयुक्तांनी बनवले स्वतःच्या कामाचेही वार्षिक नियोजन. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा. सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात पावसाची शक्यता. पोखराच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी 1 कोटींचा निधी, शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट लवकरच. मुंबई बाजार समितीमध्ये शेतीमालाचे खुले लिलाव करा. बारामतीच्या शेतकऱ्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी, अजित पवार घेणार मोठा निर्णय. दौंडला अत्याधुनिक कांदा चाळीकडे कल, दौंडचे शेतकरी वळले आधुनिक चाळींकडे. अमेरिकेतील शेतकऱ्यांची आर्थिक पॅकेजची मागणी, मोठ्या पॅकेजची अपेक्षा, पण मिळणार का याकडे लक्ष. दिंबे धरणात 3 TMC पाणी साठा. पुण्यामध्ये पाण्याचा भीषण प्रश्न, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न झाला निर्माण. मनरेगात कालानुरूप बदल होणे आवश्यक, स्वतंत्र सर्वेक्षण करण्याची संसदीय समितीची शिफारस. नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पुन्हा तडाखा. सिन्नर, येवला, निफाडमध्ये शेतकऱ्यांचे झाले आहे प्रचंड नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात, 25 ते 30% उत्पादनाचा अंदाज. शेतकऱ्यांना बसलाय वादळी पावसासह हवामानाचा फटका. कर्ज वसुलीसाठी बँकांचा फास, शेतकऱ्यांना कलम 101 च्या नोटिसा. कर्ज वसुलीसाठी येणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना चोपून काढा, शेतकरी संघटना आक्रमक. शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीची कोंडी, काँग्रेस शेतकरी संघटना एल्गार. लवकरच महाराष्ट्रात महाआंदोलन. शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याने कृषी मंत्री कोकाटे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. सलग वक्तव्य शेतकरी संघटना विरोधक आक्रमक. मंत्रिपदावरून केली हकालपट्टीची मागणी. कलिंगड विक्रीच्या नावाखाली बाळांची विक्री, आरोपीला ठोकल्या बेड्या. बदलापूर वन विभागाकडून प्रकार उघडकीस. अवकाळी पावसाने दानादान, मराठवाड्यामध्ये सर्वाधिक नुकसान. 4 दिवसात 800 हेक्टर 71 हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. गाळ, माती, मुरुम, दगड विनामूल्य मिळणार. मातोश्री ग्राम समृद्धी पानंद
योजना मंजूर, शेतीला रस्ते पक्का, सरकारचा मोठा निर्णय। पिकांच्या कर्ज मर्यादेत 20% अधिक वाढ, शेतकऱ्यांना बी बियाणे खते खरेदी होईल लाभ। अपडेट शेतकऱ्यांसाठी। राज्य सरकारने थकविला 191 कोटींचा विमा हिस्सा, खरीपातील परतावा नाही, शेतकऱ्यांचं पीक विम्याकडे आहे लक्ष। तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या दररोज आत्महत्या वाढत असताना सरकार मात्र चूप बसले आहे। शेतकऱ्यांना निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफीची घोषणा सरकारने केली होती, मात्र आता सरकारने पलटी मारली आहे। आपल्या यावरती प्रतिक्रिया द्या।